नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपण ब्रिटिश शासकांचे आर्थिक धोरण आणि त्याचा भारतावरती झालेला परिणाम या प्रकरणाचा आपण अभ्यास करतो. तर त्याच्यामध्ये आज दोन मुद्दे आपण अभ्यासतो. याच्यामध्ये आपण मागच्या वेळी जमीन महसुलाच्या पद्धती या प्रकरणामध्ये अभ्यासला. यावेळी आपण ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे धनाचं झालेलं बहिर्गमन आणि या ठिकाणी दुसरा आपला महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. तो म्हणजे डिइंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकीकरणाचा झालेला ऱ्हास. हे दोन मुद्दे आज आपल्याला अभ्यासायचे आहे. मग ब्रिटिश शासकांच्या आर्थिक धोरणाचा कसा परिणाम झाला आहे यातले हे शेवटचे दोन टप्पे आपण अभ्यासणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण जो कोर्स सुरू केला आहे त्याची थोडक्यात माहिती 1 मिनिटामध्ये आपण घेऊयात. कंबाईनची परीक्षा ज्यांची द्यायची इच्छा आहे नोव्हेंबरमध्ये, तर त्यांच्यासाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे. या कोर्समध्ये तुम्हाला सगळ्या विषयांची लेक्चर्स मिळतील, लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रति महिना फक्त 199 रुपयामध्ये हा कोर्स आपण उपलब्ध करून दिला विद्यार्थ्यांना, की जेणेकरून त्यांना घरी बसून सगळे विषय अभ्यासता येणार आहेत. मग त्याच्यामध्ये करंट अफेअर्ससहित सगळे विषय असतील, मॅथ्स, रिझनिंग वगैरे. आणि मग सोमवार ते शुक्रवार रोज 1.5 तास किंवा 2 तास, 1.5 ते 2 तास हा क्लास असेल. आणि त्याच्यामध्ये परीक्षेच्या अगोदर 2 महिने तुमचा सगळा अभ्यासक्रम संपूर्ण होईल आणि शेवटचे 2 महिने तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायला मिळणार आहे. शिवाय तुम्हाला आपण जे आत्ता अभ्यासतोय मॉडर्न इंडियाचा, नुसतं मॉडर्न इंडियाचा अभ्यास करायचा, तर 3 महिन्यासाठी 199 रुपयामध्ये तुम्ही संपूर्ण आधुनिक भारताचा अभ्यास घरी बसून करू शकता. त्याच्यापेक्षा टेस्ट आहेत टॉपिक वाईज, त्या तुम्ही सोडवू शकाल. तर ज्यांची इच्छा आहे तर त्यांना हा कोर्स उपलब्ध करून घेता येईल. आणि हे जे नंबर्स दिलेत 2, या नंबरवर कॉल करून तुम्हाला लिंक पाठवली जाईल आणि मग त्याच्यावरून तुम्ही तो कोर्स चालू करून घेऊ शकाल. तर अशा प्रकारे हे लाईव्ह कोर्स विषय आहे. आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड कोर्स हवा असेल तर रेकॉर्डेड कोर्स पण आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. तर मग आपण सुरुवात करतोय आजच्या प्रकरणाला. आपण प्रकरणाचं नाव म्हणतो ब्रिटिशांचं आर्थिक धोरण आणि त्याचा भारतावरती झालेला परिणाम. त्याच्यातले शेवटच्या 2 मुद्द्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ड्रेन ऑफ वेल्थ, धनाचं बहिर्गमन, आणि दुसरं आहे डिइंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकीकरणाचा झालेला ऱ्हास किंवा औद्योगिकीकरण असं त्याला म्हटलं जातं. सुरुवातीला आपण धनाचे ड्रेन ऑफ वेल्थ याचा विचार करूयात. ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजावून घेऊयात. कशाला म्हणायचं ड्रेन ऑफ वेल्थ? अगदी सोपी गोष्ट आहे. मोठ्या प्रमाणावरती आपली संपत्ती ज्यावेळी इंग्लंडमध्ये हस्तांतरित व्हायला लागली, इंग्लंडमध्ये जायला लागली, ही जी प्रक्रिया चालू होती त्याला ड्रेन ऑफ वेल्थ असं म्हटलं जातं. म्हणजे सुरुवातीला ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे काय आपण समजावून घेतलं. आपण म्हणतो ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिशांची जी आर्थिक धोरणं होती तर ती आर्थिक धोरणं अशा प्रकारची होती की त्याच्यामुळं काय झालं की मोठ्या प्रमाणावरती संपत्ती आणि मोठ्या प्रमाणावरती आर्थिक संसाधनं आपण म्हणूयात की इंग्लंडला हस्तांतरित करण्यात आली. आणि ही जी प्रक्रिया चालू होती या प्रक्रियेला ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे धनाचं बहिर्गमन असं म्हटलं गेलेलं आहे. आता धनाच्या बहिर्गमनाचं स्वरूप जर तुम्ही पाहिलं की कोणत्या प्रकारचं होतं, हे भारतामधून संपत्ती नेऊन इंग्लंडला पाठवली जात होती, तर त्या संपत्तीचा उपयोग कोणत्या प्रकारे केला जात होता याचा जर आपण विचार केला तर या ब्रिटिशांचा प्रशासकीय खर्च भारतामध्ये काम करताना त्या ठिकाणी इथलं काम ते ब्रिटनमध्ये पाहत असत, त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या खर्चासाठी किंवा प्रशासकीय खर्चासाठी जे भारतामध्ये आपल्या सत्तेचा विस्तार करण्यासाठी ज्या सैन्याचा वापर ब्रिटिश सरकार करत होतं त्या सैन्याचा खर्च काढण्यासाठी, शिवाय भारतामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं वेतन देण्यासाठी, अशा प्रकारे हे जे धन आहे आपण म्हणतोय भारतातील संपत्ती इंग्लंडमध्ये जात होती. मग भारताची जी ही संपत्ती ब्रिटनमध्ये जात होती, हस्तांतरित होत होती, या प्रक्रियेला ड्रेन ऑफ वेल्थ असं नाव दिलेलं होतं. लक्षात आलं? मग याचा भारताला कोणता फायदा झाला का असा विचार केला तर साहजिकच आहे, भारताला कोणताही फायदा होणार नव्हता. आर्थिक फायदा नव्हता आणि कोणत्याही प्रकारचा औद्योगिक फायदा नव्हता. तर आर्थिक फायदा पूर्णपणे ब्रिटिशांचा होता आणि औद्योगिक फायदासुद्धा पूर्णपणे ब्रिटिशांचाच होणार होता. लक्षात आलं? आणि मग पुढच्या कालावधीमध्ये ही जी भारतातील संपत्ती ब्रिटनमध्ये जात होती त्याचे काही परिणाम घडून आलेले आपल्याला दिसून येत आहेत.
कारण सातत्यानं जर संपत्ती जायला लागली, उदाहरणार्थ तुमचं आमचं घ्या, काही संपत्ती तुमच्याकडे शिल्लक आहे, समजा 1 कोटी संपत्ती तुमच्याकडे आहे आणि ती काही ना काही निमित्ताने संपत्ती जायला लागली, तर तुमची परिस्थिती कशी होते? तर आर्थिक अर्थव्यवस्था आपली भारताची कमकुवत झाली. त्याप्रमाणे आपली आर्थिक व्यवस्था कशी होईल? तर कमकुवत होणार आहे. कारण पैसा जायला लागला, येत नाही आहे, अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर आर्थिक परिस्थिती कमकुवत होते. त्याचप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेचं पण झालेलं आपल्याला दिसतं आहे. भारतीय शेतकरी, भारतीय कारागीर यांचं उत्पन्न सातत्यानं घटत गेलेलं आहे. याच्यामुळं काय झालं? भारतीय समाजामध्ये गरिबीचं प्रमाण वाढायला लागलं आहे. भारताच्या औद्योगिकीकरणाचा विचार केला तर औद्योगिकीकरणाचा ऱ्हास झाला आहे. छोटे उद्योगधंदे, मोठे उद्योगधंदे मोडकळीला आलेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमुळं अर्थव्यवस्था बिघडते आहे आणि अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक असंतुलन निर्माण होत आहे. ही जी ब्रिटिशांची धोरणं आहेत त्याच्यामुळं काय झालं? तर आपली अर्थव्यवस्था मागास राहिली. आजही आपण म्हणतो शेतीप्रधान देश, पण ही शेतीवर आधारित जी अर्थव्यवस्था आहे ती अजूनही मागास राहिलेली अर्थव्यवस्था. एवढा दीर्घकाळ परिणाम आपल्याला भारतावरती होताना दिसतात. आणि ब्रिटिशांनी काय केलं की आपली संपत्ती न्यायची. त्यांच्या देशामध्ये जे औद्योगिकीकरण झालेलं होतं तर त्यांच्या देशातील उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्यात आली. मग आपल्या देशामध्ये काही विचारवंत होते की ते सातत्यानं या बहिर्गमनाची संकल्पना मांडत होते. त्याच्यामध्ये दादाभाई नौरोजी होते. त्याच्यानंतर विचार केला तर त्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे होते, R.C. दत्त होते, गोपाळकृष्ण गोखले होते. तशा प्रकारचे काही विचारवंत होते की त्यांनी या डेन ऑफ वेल्थवरती, ही जी आपली संपत्ती ब्रिटनमध्ये जाते त्याच्यावरती काही विचार मांडले. त्या विचारांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. मी म्हटलं की ही जी संपत्ती भारतामधून इंग्लंडमध्ये जाते तर त्याचे काही परिणाम झालेत का? तर मी तुम्हाला काही परिणाम सांगितले होते. मग ते परिणाम या ठिकाणी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. कारण कधी परीक्षेत विचारलं तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा, भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती कमकुवत झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर भारतीय शेतकरी आणि कारागीर यांचं उत्पन्न सातत्याने घटत आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि याच्यामुळे काय झालं तर समाजामध्ये गरिबीचं प्रमाण वाढत होतं. त्याच्यानंतर भारताच्या औद्योगिकीकरणाचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसतं. आणि या सगळ्यामुळं काय झालं की अर्थव्यवस्था डळमळीत होते आणि आर्थिक असंतुलन त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतं. आता पहा, मग आपण म्हणतो की ह्या सगळ्याचा परिणाम कशावरती होता? तर शेती आधारित अर्थव्यवस्था अजूनही मागास. शेती आधारित अर्थव्यवस्था का? विचार करा, छोटे उद्योगधंदे बुडाले, मोठे उद्योगधंदे बुडाले, उत्पन्नाचं काही साधन नाही राहिलं. मग ते लोक कुठं येतील? ते लोकसुद्धा गावामध्ये येणार आहेत. त्या गावामध्ये येऊन शेती करू लागले. शेतीवरती आर्थिक ताण वाढला. इंग्रजांनी अगोदरच त्या शेतीमध्ये अन्नधान्याची पिकं बंद करून कॅश क्रॉप्स घ्यायला लावलेली आहेत, व्यापारी पिकं घ्यायला लावलेली आहेत. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी हा सगळा ताण ग्रामीण भागावरती येऊन पडतो आहे आणि शेती आधारित अर्थव्यवस्था निर्माण होते आणि मागास समाजाची निर्मिती त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या गोष्टी घडत होत्या. मग आपण म्हटलं की काही विचारवंत असे होते की त्या विचारवंतांनी या डेन ऑफ वेल्थबद्दल आपले विचार मांडले. मग ते कसे मांडले त्याचा आपण विचार केला. दादाभाई नौरोजींचा विचार केला. सर्वात प्रथम हे आपली संपत्ती इंग्लंडमध्ये लुटून नेली जाते आहे, धनाचं बहिर्गमन होतं आहे किंवा डेन ऑफ वेल्थ ही संकल्पना, ह्या समस्येकडं कोणी लक्ष वेधलं? तर दादाभाई नौरोजींनी या समस्येकडे सर्वात प्रथम लक्ष वेधलं. कसं लक्ष वेधलं पहा, त्यांचं एक पुस्तक आहे, कुठलं? द पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. या पुस्तकामध्ये ते म्हणतात की ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाचं स्वरूप कोणतं हे त्यांनी सांगितलं आहे. लक्षात आलं? याशिवाय दादाभाई नौरोजींचा हे पुस्तक लक्षात ठेवावं लागतं का? हो, लक्षात ठेवावं लागतं. आणि ते पुस्तक आपल्या लक्षातही राहतं, कारण अनेक वेळा ते आपलं वाचनामध्ये आलेलं आहे, पाठ होत आहे. पण याच्या पुढचेही काही मुद्दे दादाभाई नौरोजींबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पण त्याच्या अगोदर लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे की सर्वात प्रथम डेन ऑफ वेल्थ या समस्येकडं लक्ष वेधणारे भारतीय विचारवंत कोण होते? दादाभाई नौरोजी होते. कोणत्या पुस्तकामध्ये त्यांनी भारताचं कसं आर्थिक शोषण होतं हे मांडलं होतं?
तर द पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाचं स्वरूप मांडलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर जर आपण विचार केला, एक लेख त्यांनी लिहिलेला होता आणि त्या लेखामध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणावर प्रकाश टाकलेला होता. कोणता लेख लिहिलेला होता त्यांनी लेख लिहिलेला होता इंग्लंड्स डेट टू इंडिया. आपल्याला जर कधी विचारलं तर हे लक्षात ठेवायचं आहे की दादाभाई नौरोजींनी कोणत्या लेखाद्वारे, पुस्तक मी तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी आपण पुस्तक समजावून घेतलं. द पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक आहे असं आपल्या लक्षात आलं. आता आपण म्हणतोय त्यांनी एक लेख पण लिहिला, एक आर्टिकल पण लिहिलं. असं जे आपण पाहतो की काही विचारवंत अजूनही न्यूजपेपरमध्ये आर्टिकल लिहितात, त्याप्रमाणे एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं नाव कोणतं आहे हे कधी विचारलं तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इंग्लंड्स डेट टू इंडिया हा लेख त्यांनी लिहिला आहे आणि या लेखाद्वारे त्यांनी काय केलं तर ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणावरती प्रकाश टाकला. पण हा लेख त्यांनी कधी लिहिलेला होता, कोठे लिहिलेला होता त्याचा आपण विचार करूयात. हा लेख जो त्यांनी लिहिला आहे तो 1867 मध्ये त्यांनी हा लेख लिहिला आहे. आणि कोणत्या ठिकाणी तर ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडनमध्ये एक बैठक झाली होती. या लंडनमधील बैठकीमध्ये त्यांनी हा लेख लिहिला होता आणि ब्रिटिश सरकार किंवा ब्रिटिश सरकारच्या आर्थिक धोरणामुळं भारताचं कसं आर्थिक शोषण होतं आहे त्यांनी या लेखामध्ये मांडलेलं होतं. ते काय म्हणतायत पहा, भारताच्या एकूण महसुलाच्या 25% भाग, काय म्हणतात दादाभाई नौरोजी, की भारताच्या एकूण जो महसूल आहे त्याच्या 25% भाग दरवर्षी इंग्लंडला जात होता असं त्यांनी मत मांडलं होतं. आणि ब्रिटिशांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजासाठी हा पैसा खर्च केला जात होता. म्हणजे पैसा कशासाठी, ब्रिटिशांनी घेतलेल्या कर्जाच्या व्याजापोटी हा पैसा ब्रिटिश सरकार खर्च करताय आणि हा पैसा भारतीय जनतेच्या हितासाठी नव्हता असे दादाभाई नौरोजींनी सांगितलेलं होतं. म्हणजे ड्रेन ऑफ वेल्थ, भारताची संपत्ती इंग्लंडमध्ये जाते त्याच्याबद्दल काही विचारवंत मत मांडतायत. त्याच्यामध्ये मग दादाभाई नौरोजींचा आपण विचार केला की सर्वात प्रथम ड्रेन ऑफ वेल्थ या समस्येकडे लोकांचं लक्ष वेधून घेणारे विचारवंत असं आपण म्हणतो. त्यांचं एक पुस्तक आपल्या लक्षामध्ये ठेवावं लागतं आहे, द पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी काय तर ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाचं स्वरूप मांडलं. पुन्हा आपण पाहिलं त्यांनी एक लेख लिहिला होता इंग्लंड्स डेट टू इंडिया. या लेखाद्वारे त्यांनी काय केलं, ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणावरती प्रकाश टाकला होता. 1867 मध्ये कुठे हे त्यांनी लेख लिहिला, ईस्ट इंडिया असोसिएशनच्या लंडनमधील बैठकीमध्ये. त्यांच्यामध्ये काय सांगितलेलं होतं तर भारताच्या एकूण महसुलाचा 25% भाग दरवर्षी इंग्लंडला जात होता असं त्यांनी सांगितलं. तशा प्रकारे आणि पुढे म्हणतात की ब्रिटिशांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजासाठी हा पैसा खर्च केला जात होता. तर हे कोणी मतं मांडलीत, दादाभाई नौरोजी. ज्याप्रमाणे दादाभाई नौरोजींनी मतं मांडली त्याप्रमाणे मगो रानडे, ज्यांना आपण महादेव गोविंद रानडे, पुण्यामध्ये एक व्याख्यान होतं 1872 मध्ये एक व्याख्यान दिलं होतं. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी याच्याबद्दल उल्लेख केलेला होता. या ठिकाणी महादेव गोविंद रानडे जे आहेत ते काय म्हणतायत पहा. महादेव गोविंद रानडे म्हणतात भारतीय राष्ट्रीय भांडवलाचा 1/3 भाग ब्रिटिशांकडून भारताबाहेर नेला जातो. 1/3 भाग. या ठिकाणी दादाभाई नौरोजी 25% सांगतात. या ठिकाणी मग रानडे 1/3 सांगतात. ब्रिटिशांकडून भारताबाहेर नेला जात आहे. आणि यांचं मत असं होतं की भारतीय उद्योगधंदे आणि कृषी ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे. ब्रिटिशांची जी आर्थिक धोरणं आहेत त्या आर्थिक धोरणामुळं या भारतीय उद्योगधंद्याचं आणि कृषी व्यवस्थेचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं आहे. कशामुळं, कारण ब्रिटिश कोणत्या उद्योगधंद्यांना महत्त्व देत होते, ब्रिटनमधल्या. भारतातले उद्योगधंदे नष्ट होण्याच्या मार्गावरती होते. नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकार प्रयत्नसुद्धा करत होतं. त्याच्यामुळे भारतीय उद्योगधंद्यांना कोणत्याही प्रकारे फायदा नव्हता. कृषीमधून अन्नधान्याची पिकं घेण्याऐवजी स्वतःच्या फायद्याची पिकं त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार घेत आहे, कॅश क्रॉप्स घेत आहे. आणि मग यामुळं काय झालं तर भारतीय उद्योगधंदे आणि कृषी व्यवस्थेचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं.
असं महादेव गोविंद रानडे म्हणतात. लक्षात आलं? महादेव गोविंद रानडे, मी तुम्हाला सांगितलं 1872मध्ये पुण्यातील एक व्याख्यान भरलेलं होतं. त्या व्याख्यानामध्ये ते सांगतात की भारतीय राष्ट्रीय भांडवलाच्या किती भाग, 1/3 भाग ब्रिटिशांकडून भारताबाहेर नेला जातो असं त्यांनी म्हटलं. आणि याच्यामुळे काय होतं की भारतीय उद्योगधंदे आणि कृषी व्यवस्था मोठ्या प्रमाणावरती त्यांचं नुकसान होतं. त्याच्यानंतर येतात रमेशचंद्र दत्त, RC दत्त यांनी एका ग्रंथामध्ये धनाच्या बहिर्गमनाचा सविस्तर अभ्यास केला. RC दत्त, लक्षात येतं? RC दत्तांचा आपण विचार करतोय. मग कोणतं पुस्तक आहे, कोणत्या ग्रंथात, हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागतं. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये रमेशचंद्र दत्त, RC दत्त यांनी आपल्या कोणत्या ग्रंथामध्ये या ड्रेन ऑफ वेल्थचा सविस्तर अभ्यास केला आहे, किंवा धनाच्या बहिर्गमनाचा, जे धन भारतामधून ब्रिटनमध्ये जातं, इंग्लंडमध्ये जात आहे, त्याचा विचार केला होता. तर इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये केला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर रमेशचंद्र दत्त यांचं मत काय पहा, ते पुस्तक आपण त्यांचं पाहिलं या ठिकाणी की इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. पण त्यांचं मत काय आहे, ते म्हणतात भारताच्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर सधन अर्थव्यवस्था, संपूर्ण अर्थव्यवस्था, सक्षम अर्थव्यवस्था भारताची होती, पण ब्रिटिशांनी तिचं संपूर्ण शोषण केलं आहे असं ते त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात. आणि ब्रिटिश धोरणामुळं जे नुकसान झालं आहे, मग ते कोणतं नुकसान झालं याच्याविषयी चर्चा त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केली आहे. मग त्याच्यामध्ये भारतीय कृषी व्यवस्थेचं नुकसान झालं आहे, उद्योगधंद्यांचं नुकसान झालं आहे, व्यावसायिक क्षेत्रात जे नुकसान झालं आहे, तर त्याच्याविषयी चर्चा त्यांनी त्या पुस्तकामध्ये केलेली. लक्षात आलं? RC दत्त यांनी ड्रेन ऑफ वेल्थ याच्याबद्दलचे विचार आपल्या कोणत्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत? इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये मांडलेत. आपण म्हणतोय सविस्तर अभ्यास केला. त्याच्यामध्ये त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत की भारतीय अर्थव्यवस्था सक्षम आहे, स्वयंपूर्ण आहेत, पण ब्रिटिशांनी तिचं संपूर्ण शोषण केलं, त्याच्यामुळे अर्थव्यवस्था आता संकटामध्ये सापडली आहे. आणि ब्रिटिशांनी जी आर्थिक धोरणं राबवली त्याच्यामुळं काय झालं आहे, किती नुकसान झालं आहे, कोणत्या व्यवस्थेचं नुकसान झालं आहे, कृषी व्यवस्था, उद्योगधंदे, व्यावसायिक क्षेत्र यावर जे नुकसान झाले त्याच्यावरती चर्चा या RC दत्त यांनी केलेली दिसते. लक्षात आलं? त्याच्यानंतर महत्त्वाचे एक विचारवंत आहेत, समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले. 1901 मध्ये त्यांनी ही धनाचं जे बहिर्गमन होत आहे, ड्रेन ऑफ वेल्थ आपण म्हणतात, तर ती संकल्पना मांडली. कुठे मांडली ते लक्षात ठेवायचं आहे. कधी मांडली? 1901 मध्ये इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये बजेट चर्चा चालू होती. त्या बजेट चर्चेदरम्यान या ड्रेन ऑफ वेल्थची, धनाच्या बहिर्गमनाची संकल्पना कोणी मांडली होती असं जर आपल्याला कधी विचारलं तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी मांडली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? काय म्हणतायत गोपाळ कृष्ण गोखले? गोपाळ कृष्ण गोखले म्हणतात ही जी भारतातली संपत्ती इंग्लंडमध्ये चालली आहे त्याच्यामुळं काय होतं आहे, तर अर्थव्यवस्था कमकुवत होते असं त्यांचं मत आहे. आणि याच्यामुळं तुम्ही जी आर्थिक धोरणं भारताच्या बाबतीत राबवताय त्याचे परिणाम काय होत आहेत, तर भारतामध्ये गरिबी वाढते, आर्थिक असंतुलन निर्माण होत आहे, असं या गोपाळ कृष्ण गोखले यांचं मत होतं. लक्षात आलं? त्याच्यानंतर जर विचार केला तर आणखी एक विचारवंत होते, पण त्यांचाही थोडंसं विचार करत. त्यांचं नाव होतं C. सुब्रमण्यम अय्यर. त्यांचं काय मत होतं, त्यांनी काही आर्टिकल्स लिहिले होते, लेख लिहिले होते, आणि त्या लेखामध्ये ब्रिटिश सरकारचं जे आर्थिक धोरण आहे आणि त्या आर्थिक धोरणाच्या माध्यमातून ब्रिटिशांचा जो साम्राज्यवाद आहे त्याच्यावरती टीका केलेली होती सुब्रमण्यम अय्यर यांनी. लक्षात आलं? सुब्रमण्यम अय्यर यांचं मत असं होतं की ब्रिटिश काय करतायत की फक्त स्वतःला नफा मिळावा म्हणून प्रयत्न करतायत, पण त्यांनी मिळवलेल्या या नफ्यासाठी भारतीय शेतकरी, कारागीर, व्यापारी यांचं शोषण होत आहे. अशा प्रकारे या सुब्रमण्यम अय्यर यांनी सुद्धा मत मांडलेलं होतं. म्हणजे सुरुवातीला आपण काय समजावून घेतलं की ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे काय. ड्रेन ऑफ वेल्थमध्ये मी तुम्हाला सांगितलं
की भारतातील संपत्ती ब्रिटनमध्ये चालली आहे आणि त्याच्यामुळं काय होतं आहे की भारतातील औद्योगिकीकरणाचा ऱ्हास होत आहे. मग भारतातील जी संपत्ती ब्रिटनकडे चालली आहे, हस्तांतरित होते आहे, त्याला धनाचं बहिर्गमन असं म्हणायचं, असा आपण विचार केला सुरुवातीला. मग धनाच्या बहिर्गमनाचे आपण काही परिणाम पाहिले. काय काय परिणाम पाहिले आपण? अर्थव्यवस्था कमकुवत होते असं आपण म्हटलं. आपल्या देशातील शेतकरी, आपल्या देशातील कारागीर यांचं उत्पन्न कमी कमी होत गेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या समाजामध्ये गरिबी वाढती असा आपण विचार केला. शिवाय आपण असाही विचार केला की ब्रिटिशांची जी आर्थिक धोरणं आहेत, या आर्थिक धोरणांमुळं काय झालं आहे, तर औद्योगिकीकरणाचा ऱ्हास होतो आहे. कारण ते आपल्या देशातील जे उद्योगधंदे आहेत, त्या उद्योगधंद्यावरती मोठ्या प्रमाणावरती कर बसवत आहेत, ते नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या विरोधी धोरणं मांडत आहेत आणि त्याच्यामुळं काय झालं आहे की आपल्या देशामध्ये भारतातील औद्योगिकीकरणाचा ऱ्हास झाला आहे. शिवाय ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो आहे, तर आर्थिक असंतुलन निर्माण झालेलं आहे. अर्थव्यवस्था मागास राहिली आहे. शेतीवर आधारित अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. सगळी लोक गावाकडे परतत आहेत. त्याच्यामुळे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था निर्माण झालेली दिसते. याचा उलटा परिणाम असा होतो आहे की ब्रिटनमध्ये मात्र उद्योगधंद्यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होताना आपल्याला दिसते. मग मी तुम्हाला सांगितलं की धनाच्या बहिर्गमनाचे हे जे अनेक विचारवंतांनी त्याच्यावरती मतं मांडलीत. आपण दादाभाई नौरोजींचा विचार केला. मग सांगा, दादाभाई नौरोजी यांनी कोणत्या पुस्तकामध्ये ही संकल्पना मांडून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं असं मी तुम्हाला सांगितलं. तर ते आहे द पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. त्यांनी एक लेख लिहिला होता दादाभाई नौरोजींनी, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. कुठलं? इंग्लंड्स डेप्ट टू इंडिया हा लेख लिहिला आहे आणि त्या लेखाद्वारे त्यांनी ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणावरती प्रकाश टाकला. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि दादाभाई नौरोजींनी एक ठराविक हिस्सा, भारताचा जो एकूण महसूल आहे त्याचा एक ठराविक हिस्सा इंग्लंडला जातो हे सांगितलं होतं. किती टक्क्यांचा हिस्सा होता? तर 25% हिस्सा इंग्लंडला जातो हे दादाभाई नौरोजी म्हणतात. लक्षात आलं? शिवाय ब्रिटिशांनी जे कर्ज घेतलं आहे त्या कर्जाच्या व्याजासाठी या पैशाचा वापर केला जातो आहे असं दादाभाई नौरोजी सांगत आहे. लक्षात आलं की याच्यामुळं काय होतं आहे, तर जनतेचं हित साध्य होत नाही आहे याचा आपण अभ्यास केला. तशा प्रकारे हा ड्रेन ऑफ वेल्थ महादेव गोविंद रानडेंचा सुद्धा आपण विचार केला. मी तुम्हाला सांगितलं की 1872 पुण्यामध्ये एक व्याख्यान झालेलं होतं. त्या व्याख्यानामध्ये हे महादेव गोविंद रानडे काय म्हणतात, तर भारतामध्ये जे राष्ट्रीय भांडवल आहे, नॅशनल कॅपिटल आहे, त्याच्यातला 1/3 भाग ब्रिटिशांकडून भारताबाहेर नेला जातो आहे असं महादेव गोविंद रानडे म्हणतात. आणि त्याच्यामुळं भारतावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आहे असं ते म्हणतात. भारतीय उद्योगधंदे, कृषी व्यवस्था याचं मोठं नुकसान झालं आहे असं महादेव गोविंद रानडे म्हणतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं R.C. दत्त, रमेशचंद्र दत्त, त्यांचं एक पुस्तक मी तुम्हाला सांगितलं. कुठलं सांगितलं होतं? इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. या ग्रंथामध्ये त्यांनी हे जे ड्रेन ऑफ वेल्थ आहे त्याचा सविस्तर अभ्यास केला असं मी तुम्हाला सांगितलं. आणि ते काय म्हणतात की भारताची अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण असताना, सधन असताना ब्रिटिशांची जी आर्थिक धोरणं आहेत त्याच्यामुळं या भारतीय अर्थव्यवस्थेचं संपूर्ण शोषण या ब्रिटिशांनी केलं आहे. आणि या ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळं काय झालं आहे, तर भारतामधील कृषी व्यवस्था, उद्योगधंदे, व्यावसायिक क्षेत्र या सगळ्यांचं नुकसान झालं आहे असं रमेशचंद्र दत्त त्यांच्या या पुस्तकामध्ये चर्चा केली की ज्याला आपण इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया असं म्हटलं. इथे रमेशचंद्र दत्तांचा आपण अभ्यास केला. शिवाय गोपाळकृष्ण गोखलेंचा पण आपण अभ्यास केला की 1901 त्यांनी कोणत्या ठिकाणी, तर इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये जी चर्चा झाली आहे, बजेटची चर्चा झाली आहे, त्याच्या दरम्यान या धनाच्या बहिर्गमनाची संकल्पना मांडली, ड्रेन ऑफ वेल्थची. आणि म्हणताय काय की याच्यामुळं तुमची जी ही संकल्पना आहे, आमची संपत्ती जी तुम्ही इंग्लंडमध्ये नेत आहे त्याच्यामुळं भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे, गरिबी वाढते आणि आर्थिक असंतुलन निर्माण होत आहे. लक्षात आलं? तर या कोणी या ड्रेन ऑफ वेल्थवरती विचार मांडले होते हा प्रश्न आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये पण विचारला जाऊ शकतो आणि राज्यसेवेच्या यावर्षी होणाऱ्या डिस्क्रिप्टिव्हच्या मुख्य परीक्षेमध्ये पण विचारला जाऊ शकतो.
चर्चा करा. लक्षात आलं? व्यवसायांवर कोणत्या प्रकारे परिणाम झाला, भारतीय अर्थव्यवस्थेवरती कोणत्या प्रकारे परिणाम झाला. मग ही संकल्पना आपल्याला मुळामधून समजावून घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं? आता विचार करा, हे धनाचं बहिर्गमनाविषयी आपण काही संकल्पना पाहिल्या, पण याचे परिणाम कोणते झाले? परिणाम मी तुम्हाला सांगितले. भारतीय उद्योगांचं नुकसान झालं याच्यामुळं. ब्रिटिशांनी भारतामधील जे कापड उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, ते नष्ट करून टाकले. भारतामध्ये जास्तीत जास्त आयात करायची आणि या ठिकाणी भारतामधून कच्चा माल मात्र तिकडे पाठवायचा. याच्यामुळं काय झालं की सगळ्यात महत्त्वाचं, सर्वात जास्त कोणत्या उद्योगाचं नुकसान झालं तर कापड उद्योगाचं नुकसान झालेलं दिसतं आहे. त्याच्यानंतर दुसरं, शेती व्यवस्थेचं अवमूल्यन झालं. शेती व्यवस्थेचा जर विचार केला तर शेती व्यवस्थेवरती आपण महसूल व्यवस्था अभ्यासली की ज्याच्यावरती शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणावरती कर लावले गेले. जमीनदारी पद्धत आपण अभ्यासली, महालवारी पद्धत आपण अभ्यासली, रयतवारी पद्धत आपण अभ्यासली, हजारेवारी ठेकेदारी प्रथा आपण अभ्यासली. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून आलं? त्याच्यामध्ये आपल्याला एवढंच दिसून आलं की शेतकऱ्यांचं फक्त शोषण होत आहे प्रत्येक व्यवस्थेमध्ये. लक्षात आलं? आणि या कालावधीमध्ये आपण हे पण पाहिलं की कशा प्रकारे ब्रिटिश सरकार अन्नधान्याचं उत्पादन या शेतकऱ्यांना बंद करायला लावत आहे आणि कॅश क्रॉप्स, व्यापारी पिकं घ्यायला लावत आहे. आणि याच्यामुळे काय झालं तर अन्नधान्याच्या उत्पादनावरती परिणाम झालेला दिसतो आहे आणि दुष्काळ पडताना आपल्याला दिसत आहे. तिसरं, गरिबी आणि दारिद्र्य निर्माण झालेलं होतं. काय झाला याचा परिणाम की सगळे लोक ग्रामीण भागाकडे येऊ लागले, त्यांच्या हातात काम राहिलं नाही आणि लोक गरीब झाले. दारिद्र्य वाढलं आपल्या देशामधलं. अनेक दुष्काळ आपल्या देशामध्ये पडले आणि त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याला चालना हा एक परिणाम आहे ड्रेन ऑफ वेल्थचा. आपण विचार केला की दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, रमेशचंद्र दत्त यांनी काय केलं की हे जे भारतातील संपत्ती ब्रिटनमध्ये जाती आहे याची माहिती लोकांना करून दिली, लोकांना त्याची जाणीव करून दिली. त्याच्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरतो आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये लोक आपल्यावरचा अन्याय सहन करत नाहीत. स्वातंत्र्य लढा आपल्या देशामध्ये सुरू होतो आहे. तशा प्रकारे ड्रेन ऑफ वेल्थचे परिणाम कोणते झाले तर हे परिणाम आपल्याला सांगता येतात. आता विचार करा, थोडा विचार करायचा की ड्रेन ऑफ वेल्थ याच्यामधून आपल्याला काय समजलं, काय निष्कर्ष काढता येतं. ही ब्रिटिश राजवटीमधील एक महत्त्वाची समस्या आहे. लक्षात आलं? या प्रक्रियेमुळं काय झालं तर भारतीय अर्थव्यवस्था मागं पडलेली आपल्याला दिसत आहे. ब्रिटिशांचं साम्राज्य समृद्ध झालं पण भारतीय अर्थव्यवस्था मागास राहिली आहे. आणि मग आपल्या देशामधील भारतीय विचारवंत, राष्ट्रवादी नेते यांनी या मुद्द्यावरती आवाज उठवला, लोकांमध्ये जागृती केली आणि पुढच्या कालावधीमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला चालना मिळालेली आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे ड्रेन ऑफ वेल्थ आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं, लक्षात राहील. ते आहे ड्रेन ऑफ वेल्थ. विषय कसाही प्रश्न आला तर हे मुद्दे सगळे तुम्हाला माहीत असतील तर आता तो तुम्हाला सोडवता येणार. आता शेवटचा मुद्दा आपला ह्याच्यातला तो आहे औद्योगिकीकरणाचा ऱ्हास, औद्योगिकीकरण, डिइंडस्ट्रियलायझेशन. याचं इंग्रज ज्यावेळी भारतात यायचे होते त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की भारत वेगवेगळ्या व्यवसायांसाठी, वेगवेगळ्या उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये प्रसिद्ध होता. आणि त्या कालावधीमध्ये जर तुम्ही विचार केला तर भारत कोणत्याही प्रकारचे चलन स्वीकारत नव्हता. सोन्याचे आणि चांदीचे तुकडे स्वीकारत होता. भारताशी व्यापार करायचा असेल तर जहाज भरून सोन्याचे आणि चांदीचे तुकडे आणले जायचे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुटीर उद्योग, वस्त्र उद्योग अशा प्रकारचे उद्योग आपल्या देशामध्ये भरभराटीला आलेले होते. आणि मग विचार करा, हे उद्योग जे बंद पडले, ज्यावेळी एक असा प्रदेश आहे, समजा आपण म्हणूयात भारत एक प्रदेश आहे आणि त्या प्रदेशामध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, पण त्याच प्रदेशामधील उद्योगधंदे हळूहळू कमी होत जात आहेत आणि एका टप्प्यावरती येऊन ते उद्योगधंदे पूर्णपणे बंद पडत आहेत. आता त्याच्यामुळं काय होईल? ही जी प्रक्रिया होते उद्योगधंदे बंद पडण्याची प्रक्रिया, त्याला औद्योगिकीकरणाचा ऱ्हास असं म्हणतात. डिइंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे आपल्या देशामध्ये. कशामुळं? ब्रिटिशांचे आर्थिक धोरण आणि त्याचा भारतावर झालेला परिणाम
याच्यातला हा शेवटचा टप्पा या प्रकरणामधला, की डिइंडस्ट्रियलायझेशन. मग मी तुम्हाला सांगितलं, पूर्वीच्या काळी उद्योग समृद्ध होते, कुटीर उद्योग समृद्ध होते, कापड उद्योग आपला समृद्ध होता, मसाल्याचा उद्योग समृद्ध होता. या उद्योगांमध्ये हळूहळू घट झाली आणि ते उद्योग पूर्णपणे बंद पडले. त्याला म्हणायचं डिइंडस्ट्रियलायझेशन झालं, औद्योगिकीकरणाचा ऱ्हास झाला असं त्याला म्हणायचं. साहजिकच आहे, सगळं बंद पडलं तर काय होईल? अर्थव्यवस्था दुर्बल होईल. आजचा जर तुम्ही विचार केला तर आज मोठ्या प्रमाणावरची शेअर बाजार खाली येताना दिसतं. अर्थव्यवस्थेवरती मंदी आली की या प्रक्रिया घडायला सुरुवात होत आहे. लक्षात आलं? मग ह्या औद्योगिकीकरणाचा ऱ्हास झाला की अर्थव्यवस्था दुर्बल होते आणि मग याचा परिणाम कुठे दिसून येतो? तर प्रोडक्शन सेक्टरवरती, उत्पादन क्षेत्रावरती. मग जर औद्योगिकीकरणाचा ऱ्हास किंवा डिइंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय याची सोपी व्याख्या जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला सांगता येतं, ज्या ठिकाणी कारखाने बंद होतात, ज्या ठिकाणी कामगारांच्या नोकऱ्या जातात, ज्या ठिकाणी स्थानिक बाजारपेठा नष्ट होतात, कमकुवत होतात, त्याला औद्योगिकीकरणाचा ऱ्हास असं म्हटलं जातं. लक्षात आलं? आता आपल्याला विचार करायचा की डिइंडस्ट्रियलायझेशन आपल्या देशामध्ये झालं, तुम्हाला व्याख्या कळाली. आता काय विचार करायचा आहे पहा, की ब्रिटिश राजवटीमध्ये हे जे डिइंडस्ट्रियलायझेशन झालं आहे, औद्योगिकीकरणाचा ऱ्हास झाला आहे, त्याची कारणं कोणती होती त्याचा आपण विचार करूयात. कारण पहिलं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हस्तक्षेप. डिइंडस्ट्रियलायझेशन किंवा औद्योगिकीकरणाचा ऱ्हास भारतामध्ये का होतोय? प्लासीची लढाई आपण अभ्यासली 23 जून 1757ची. बक्सारची लढाई आपण अभ्यासली 22 ऑक्टोबर 1764ची. काय झालं या दोन लढायांनंतर? ब्रिटिशांनी भारतातील जो हस्तकला उद्योग आहे, हस्तशिल्प उद्योग आहे, त्या उद्योगांवर मध्यस्थांच्या माध्यमामधून, एजंटच्या माध्यमातून नियंत्रण मिळवतात ब्रिटिश. भारताच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करतायत ब्रिटिश आणि स्थानिक उद्योगांवरती निर्बंध लादले ब्रिटिशांनी. अशा प्रकारे हा ईस्ट इंडिया कंपनीचा हस्तक्षेप भारतामध्ये झाला आहे. हे एक कारण आहे औद्योगिकीकरणाचा ऱ्हास होण्याचं. दुसरी गोष्ट, 1813चा चार्टर ॲक्ट. चार्टर ॲक्टच्या वेळी विचार केला तर आपल्याला काय सांगता येतं, की या कायद्यानं काय केलेलं होतं? भारतीय बाजारपेठ सगळ्या व्यापाऱ्यांसाठी खुली करण्यात आली. कंपनीचा व्यापारी एकाधिकार नष्ट झाला, ईस्ट इंडिया कंपनीचा 1813च्या कायद्याने नष्ट झाला असं आपण म्हणतो. लक्षात येत आहे? तशा प्रकारे 1813चा चार्टर ॲक्ट आहे. पूर्वी फक्त कंपनीलाच भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी होती, पण 1813च्या कायद्यानं ह्या कंपनीचा एकाधिकार काढून घेतला आहे आणि आता सगळ्या ब्रिटनमधल्या व्यापाऱ्यांना भारतात येऊन व्यापार करण्याची परवानगी मिळाली आहे. हे एक कारण आहे. यामुळं काय झालं तर भारतातील जे ब्रिटिश वस्त्र आणि इतर माल आहे त्याच्या मोठ्या प्रमाणावरती आयात झाली. ब्रिटनमधले अनेक व्यापारी भारतात आले आणि मग त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणामध्ये माल भारतामध्ये आयात करण्यात आला. कारण ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती आणि औद्योगिक क्रांतीमुळे त्यांना एका नवीन बाजारपेठेची आवश्यकता होती. मग त्यांनी काय केलं की भारताला ती बाजारपेठ बनवलं, आपली वसाहत बनवली आणि मोठ्या प्रमाणावरती भारतात आयात झाली. त्याच्यामुळेही भारतामध्ये औद्योगिकीकरणाचा ऱ्हास झाला. मोठ्या प्रमाणावरती आयात झाली आणि आपल्या देशातील औद्योगिकीकरणाचा ऱ्हास झाला. असं का? कारण तिथनं येणारं कापड जे होतं ते आपल्या इथं तयार होणाऱ्या कापडापेक्षा स्वस्त आणि दर्जेदार होतं. मग त्यांच्या कापडांची भारतीय बाजारपेठेमध्ये मागणी वाढली आणि त्याचा परिणाम काय झाला तर भारतीय उद्योग जे आहेत ते मागे पडलेले आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये घट झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर भारतीय वस्त्रांवरती कर आणि निर्बंध. कर आणि निर्बंध कशासाठी? आता भारतीयांनी काय विचार केला की ब्रिटन त्यांची कपडे भारतामध्ये पाठवत आहे. मग भारतीय उद्योजक काय विचार करतात, आता आपली कपडे आपण इंग्लंडमध्ये पाठवू असा त्यांनी विचार केला. पण प्रत्यक्षामध्ये ब्रिटिशांनी असं होऊ नये म्हणून भारतीय वस्त्रांवरती कर आणि निर्बंध लावले. ब्रिटनमध्ये विकण्यास निर्बंध लावण्यात आले. आता भारतीय उद्योगांना त्यांची कपडे इथेही कफाना आणि तिकडेही पाठवता येणं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचं एक कारण आहे,
रेल्वेचा विकास आणि प्रभाव. आता तुम्ही विचार कराल की औद्योगिकीकरणाचा ऱ्हास होण्यामागं रेल्वेचा विकास आणि प्रभाव याचं कारण कोणतं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाली आहे, त्यांना कच्चा माल आवश्यक आहे. मग त्यांना जर आपल्याला कच्चा माल पाठवायचा आहे तर त्यासाठी भारतामध्ये दळणवळणाची सोय असणं गरजेचं होतं. कारण भारतातील कच्चा माल बंदरांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. कसं पोहोचवता येईल? मग रेल्वेची संकल्पना पुढं आली, रेल्वेचा विकास झाला आणि मग ग्रामीण भागामध्ये पोहोचण्यासाठी याच रेल्वेचा वापर ब्रिटिश सरकार करत आहे आणि भारतातून मोठ्या प्रमाणावरती कच्चा माल बंदरावरती पोहोचवला जातो आहे आणि बंदरामधून तो कच्चा माल ब्रिटनला पाठवला जातो आहे. ब्रिटनमध्ये त्या कच्च्या मालावरती प्रक्रिया होती आहे, त्यापासून कापड तयार होत आहे, वस्तू तयार होतात आणि त्या भारतामध्ये पाठवल्या जात आहेत. तशा प्रकारे याचे परिणाम काय झाले आणि जे कापड ब्रिटनमधून आयात होत आहे भारतामध्ये ते इथल्या कारागिरांपेक्षा स्वस्त दर्जेदार आहे. त्याच्यामुळं ब्रिटिश वस्तूंची मागणी वाढते भारतात आणि भारतीय उद्योगधंद्यांचं नुकसान होत आहे. तर एक रेल्वेचा विकास आणि प्रभाव हे औद्योगिकीकरणाचे एक कारण आहे. त्यानंतर भारतातील हस्तशिल्प उद्योग व त्याचा ऱ्हास झाला. हस्तशिल्प उद्योग 18व्या शतकामध्ये 2 प्रकारचे हस्तशिल्प उद्योग भारतामध्ये होते. कोणत्या 2 प्रकारचे होते सांगता येईल का? एक होता ग्रामीण हस्तशिल्प उद्योग, दुसरा होता नगरीय दस्तकारी उद्योग. आता आपण म्हणूया त्या ठिकाणी, याच ठिकाणी म्हणा, भारतातील हस्तशिल्प उद्योग 2 प्रकारचे उद्योग होते असं मी तुम्हाला सांगितलं. कोणत्या 2 प्रकारचे उद्योग होते ते आपण विचार करूयात. दोन प्रकारचे उद्योग कोणत्या 2 प्रकारचे हस्तशिल्प उद्योग? एक मी म्हटलं ग्रामीण, एक आहे नगरी. या ठिकाणी आपण म्हणूयात ग्रामीण हस्तशिल्प उद्योग, दुसरा आहे नगरीय दस्तकारी उद्योग. नगरीय दस्तकारी उद्योग अशा 2 प्रकारचे उद्योग होते. हस्तशिल्प उद्योग भारतामध्ये 2 प्रकारचे होते. आपण म्हटलं ग्रामीण हस्तशिल्प उद्योग. याच्यामध्ये जर विचार केला त्याच्यामध्ये जजमानी आणि यजमानी पद्धत होती. जजमानी आणि यजमानी पद्धत. जजमानी आणि यजमानी पद्धत अशा 2 प्रकारच्या ह्या पद्धती होत्या. म्हणजे काय? जजमानी आणि यजमानी म्हणजे काय? एकामेकांच्या गरजा भागवल्या जात होत्या, गावातील लोकांची गरजा भागवल्या जात होत्या. असे उद्योग ग्रामीण भागामध्ये होते. आणि नगरीय दस्तकारी उद्योग म्हणजे काय? आता ग्रामीण उद्योगांचा जर विचार केला तर याच्या तुलनेमध्ये हे नगरीय दस्तकारी उद्योग विकसित उद्योग म्हणून ओळखले जात होते. म्हणजे कापडाचं केलं जाणारं विणकाम, त्याच्यानंतर सोनार, कुंभार हे व्यवसाय या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती चालत होते. त्याला नगरीय दस्तकारी उद्योग असं म्हटलं जातं. आपण म्हणूयात कापड विणकाम, सोनार हे जे उद्योग आहेत हे मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये विकसित झालेले होते. लक्षात आलं? मग हे 2 प्रकारचे उद्योग त्यावेळी अस्तित्वामध्ये होते. आणि मग ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर हे ग्रामीण हस्तशिल्प उद्योगांवरती पण परिणाम झालेला दिसतात. ब्रिटिशांनी जे आर्थिक धोरणं राबवले त्याच्यामध्ये हे जे दोन्ही प्रकारचे आपण हस्तशिल्प उद्योग पाहिले, ग्रामीण हस्तशिल्प उद्योग आणि नगरीय दस्तकारी उद्योग, या दोन्ही उद्योगांवरती परिणाम झालेला दिसतो. मोठ्या प्रमाणावर या दोन्ही उद्योगांना आर्थिक फटका बसलेला आपल्याला दिसतो. का झालं? तर भारतीय उत्पादनांची मागणी कमी होते आणि याच्यामुळं काय झालं, हे जे कारागीर आहेत ना, हे कारागीर बेरोजगार झाले. मग हे कारागिरांनी काय केलं? या कारागिरांनी ठरवलं की आता आपण काय करायचं आहे,
शेतीकडे जायचं आहे. सगळ्याच शेतीकडे चाललंय. उद्योग नष्ट झालेत, उपजीविकेचं साधन पाहिजे, शेतीकडे गेले. आणि यामुळं कृषी क्षेत्रावरती लोकसंख्येचा भार वाढलेला आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे हे जर आपण पाहिलं, ब्रिटिश राजवटीत या औद्योगिकीकरणाचा ऱ्हास झाला, याच्यावरती कोणते परिणाम झाले, तर हे परिणाम झाले लक्षामध्ये ठेवायचं. आणि आणखी जर आपण विचार केला तर वैयक्तिक उद्योगांवरती सुद्धा परिणाम झाला. बंगालमध्ये ज्यूट उद्योगाचा विचार केला तर याच्यावरती पण परिणाम झालेला आपल्याला दिसतो. इंग्रजांच्या अगोदरच्या काळात जर आपण विचार केला तर बंगालमध्ये ज्यूटच्या वस्त्रांची निर्मिती केली जात होती त्या कालावधीमध्ये. पण 1835 नंतरचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये पुढे कारखाने सुरू झाले. मशिनीमधून ज्यूट उद्योग अस्तित्वात आला. मशिनीकृत ज्यूट उद्योग आपण त्याला म्हणूयात. आणि यामुळं स्थानिक ज्यूट उद्योग जो होता त्याला फटका बसलेला आपल्याला दिसतोय. लक्षात आलं, शहरामध्ये व्यवसाय बंद झाले आहे. मग व्यवसाय बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारा कारागीर काय करेल विचार करा, आपल्या गावाकडे जाणार आहे. गावाकडे आल्यानंतर तो बसून राहील का? बसून नाही राहणार. त्यानं शेती करायला सुरुवात केली आणि परिणामी सामाजिक आणि आर्थिक संरचना पूर्णपणे ग्रामीण आणि शहरी समाजाची बदललेली दिसते. या सगळ्यांचा परिणाम काय झाला आता विचार करा. लोकांना अन्नधान्यच नाही, आपण मरणारच आहोत अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर शेवटी माणूस प्रतिकाराला सुरुवात करतोच. पुढचा अगदी तुमचा गळा दाबतोय आणि तुमच्या लक्षात येत आहे आता आपण मरणारच आहोत, त्यावेळी तुम्ही कुठलाही माणूस पुढे असू द्या प्रतिकार करणारच. प्रत्येकाची वृत्ती. तसं हे लोक या अवस्थेपर्यंत आलीत की आता आपल्या पुढच्या पिढीचंही काही खरं नाही आहे. मग आता ही लोकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये हे लोक भाग घेत आहेत आणि मग भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये देशी उद्योगांना चालना दिलेली आपल्याला दिसून येते. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे औद्योगिकीकरणाच्या ऱ्हासामुळं, डिइंडस्ट्रियलायझेशनमुळं किंवा औद्योगिकीकरणामुळं भारतातील कुटीर उद्योग, हस्तशिल्प उद्योग या उद्योगांचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो आणि देश आपला कृषीप्रधान अर्थव्यवस्थेकडे झुकलेला दिसतो. लक्षात आलं. ब्रिटिशांनी जी धोरणं भारतासोबत राबवली त्यांचा जर विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येतं की भारतीय उत्पादनांची जागतिक बाजारामध्ये मागणी कमी होते ब्रिटिशांच्या धोरणामुळं आणि त्याच्यामुळं स्थानिक उद्योगांचा नाश झालेला आपल्याला दिसतो. पुढच्या कालावधीमध्ये मग राष्ट्रीय चळवळ सुरू होते. असहकार चळवळ विचार करा. आत्मनिर्भरतेची संकल्पना येते लोकांमध्ये आणि मग त्याच्यामध्ये काही उद्योग पुन्हा चालू झालेले आपल्याला दिसतात. तशा प्रकारे हे दोन गोष्टी आपण पाहिल्या याच्यामध्ये. पहिली गोष्ट आपण पाहिली की धनाचं बहिर्गमन, ड्रेन ऑफ वेल्थ. दुसरी डिइंडस्ट्रियलायझेशन. तशा प्रकारे या ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचा भारतावर झालेला परिणाम हे जे प्रकरण आपलं होतं ते इथे संपत आहे. आपण सविस्तरपणे पाहिलं. पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून असणारं हे प्रकरण अगदी 2025च्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा डिस्क्रिप्टिव्हमध्ये सुद्धा हे प्रकरण त्या पद्धतीने पण आपण अभ्यासला. आता काही जणांचा प्रश्न असा आहे की डिइंडस्ट्रियलायझेशन आपण पूर्णपणे समजावून घेतलं, पण एक विचार जाता जाता मी तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो. एक विणकर आहे, रघु त्याचं नाव आहे, कुशल विणकर आहे. त्याचा कापड व्यवसायानं पिढ्यानपिढ्या चालत आला आहे त्या रघुचा. त्या रघुच्या वडिलांनी अगदी लहानपणीपासून त्याला शिकवायला सुरुवात केली आहे की कपडे कसे विणायचे आहे आणि मग तो अगदी सुंदर, नाजूक, टिकाऊ कपडे विणायला त्यांनी सुरुवात केली आहे. मग या रघुचं नाव त्याच्या गावातच नाही तर आजूबाजूच्या गावांमध्ये पण त्याचं नाव आहे. वेगवेगळ्या बाजारातून त्याच्या कपड्यांना मागणी होती. मग एक दिवशी काय झालं की गावामध्ये एक बातमी आली. सांगितलं की इंग्रजांनी भारतावरती वर्चस्व मिळवलं आहे. लोकांना हे समजलं नव्हतं की आता इंग्रजांनी भारतावरती वर्चस्व मिळवलं आहे म्हणजे भारतीय व्यवसायावरती काय परिणाम होणार हे त्यांना कळलंच नाही. पण पुढच्या कालावधीमध्ये हा रघुचा व्यवसाय नष्ट होताना आपल्याला दिसतं. इंग्रजांचे जे मध्यस्थी होते, ज्याला एजंट्स किंवा गुमास्ते असं म्हणायचे, त्यांनी भारतीय विणकरांवरती नियंत्रण मिळवलं. रघु त्याच्यासारखे अनेक कारागीर यांना
ठराविक प्रकारचेच कपडे विणायला लावले या मध्यस्थांच्या माध्यमातून इंग्रजांनी. मग या विणकरांचं काय झालं की अगोदर जो योग्य मोबदला त्यांना मिळत होता ना, तो मिळायचा बंद झाला आता. कारण त्यांच्यावरती इंग्रजांनी मध्यस्थांच्या माध्यमातून नियंत्रण मिळवलं होतं. शिवाय जे नवीन नियम आले होते त्या नियमानुसार असं होतं की रघुला जर कापड विणायचं आहे तर इंग्रजांकडूनच धागा घ्यायचा आहे. मग इंग्रज हे धागे महाग विकायचे विणकरांना. लक्षात आलं. आता ही सगळी परिस्थिती त्या गावामध्ये चालू होती. एका सकाळी गावाचा एक वतनदार होता. त्या वतनदाराने सांगितलं की ब्रिटिशांचा माल आता भारतामध्ये विकायला सुरुवात होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पण हे रघुनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला त्याचं महत्त्वच समजलं नाही की ब्रिटिश माल भारतात विकायला येतोय. त्याचं म्हणणं असं होतं की मी एवढा सुंदर माल बनवला आहे, दूरच्या गावापर्यंत माझी प्रसिद्धी आहे. पण थोड्या कालावधीमध्ये याचा परिणाम दिसायला सुरुवात झाली. काय झालं? ब्रिटनमध्ये जो माल तयार झाला होता तो मशीनमध्ये तयार झालेला होता. त्याच्यामुळं काय झालं, रघु ज्या दरानं कापड विणत होता त्याच्यापेक्षा स्वस्त कापड होतं ब्रिटनमधनं आलेलं आणि दर्जेदार कापड होतं. मग त्या स्वस्त कापडाकडे भारतीय जनता आकर्षित झालेली. त्याच्या कापडांची, ब्रिटनच्या कापडांची मागणी वाढू लागली. रघुची कापडं कोणीच घेईना गावामध्ये. रघुनं विचार केला की आता आपण काय करू की ज्याप्रमाणे ब्रिटनचे कपडे भारतामध्ये येतात तशी माझी कपडं मी ब्रिटनला पाठवून देतो, इंग्लंडला पाठवू शकतो. पण ब्रिटिशांनी हे ओळखलं आणि रघुच्या कपड्यांवरती जास्त कर लावला. त्याच्यामुळे त्याची निर्यात बंद झाली. आता याच वेळेला ब्रिटिशांनी रेल्वे उभारली आणि रेल्वेमधून काय झालं, कच्चा माल बंदरापर्यंत पोहोचवायला सुरुवात केली आणि बंदरामधून तो माल इंग्लंडला पाठवायला सुरुवात केली. आणि इंग्लंडमधले सुद्धा कपडे भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यायला सुरुवात झाली. आता रघु जे वस्त्र विणत होता त्याच्यापेक्षा इंग्लंडमधून आलेली कापडं स्वस्त, जास्त आकर्षक वाटत होती. त्याच्यामुळे लोकांनी त्याच्या कापडाकडे लक्षच दिलं नाही. म्हणजे एकेकाळी भरभराटीला आलेला रघुचा हा व्यवसाय आता संपत चालला होता हळूहळू. एक वेळ अशी वेळ आली की रघुच्या घरामध्ये उपासमारीची वेळ आली. आणि शिवाय गावातील त्याच्याबरोबरचे अनेक विणकर मित्र होते की त्यांनी आपला व्यवसाय सोडून ते शेतीकडे निघून गेले. रघुने सुद्धा त्याचा हातमाग व्यवसाय बंद करून टाकला आणि शेतीमध्ये काम शोधायला सुरुवात केली शेतमजुराच्या स्वरूपामध्ये. पण शेतीतलं पण उत्पन्न मर्यादितच. सगळी लोक शेतीमध्येच काम करायला आलेत. शहरातनं पण हजारो कारागीर आलेत, ते पण शेतीमध्येच आलेले आहेत, शेतीवरतीच अवलंबून आहेत. अशा प्रकारे शेतकरी सुद्धा अडचणीत आले. अशी परिस्थिती या डिइंडस्ट्रियलायझेशनमुळे झालेली होती. आणि याच्यामुळं भारतातील लाखो कारागिरांचं आयुष्याचा जो विचार केला ते आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आपल्याला दिसतं आहे. भारताची अर्थव्यवस्था मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय कृषीप्रधान झाली. त्याला ही ब्रिटिशांची आर्थिक धोरणं आहेत. अनेक कुशल कारागीर आपल्या देशातले आपला व्यवसाय सोडून त्यांना शेती करावी लागत होती. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे रघुची गोष्ट आपण इथे पाहिली पण ती एका कारागिराची नव्हती, लाखो भारतीय कुटुंबाची होती की सगळ्यांवर काय प्रसंग ओढवला होता यातून आपल्याला कळतं की ह्या सगळ्यांना या ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाचा फटका बसला होता. अशा प्रकारे हे प्रकरण आपलं संपतं. ब्रिटिश शासकांचं आर्थिक धोरण आणि त्याचे भारतावर झालेले परिणाम आपण अभ्यासले. मग आता हे सगळे परिणाम जर तुमच्या लक्षात आले असतील, गोष्टी लक्षात आल्या असतील, घटना लक्षात आलेल्या असतील तर याच्यावरती येणारा प्रत्येक प्रश्न आपल्याला सोडवता येणार. या ठिकाणी आपण थांबतो. भेटत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.